अयोध्येमधील या मंदिरांची सुंदरता संध्याकाळच्या या सोनेरी उन्हात किती चमकतंय, कारण हा सगळा परिसर आपण फिरू पण शकत नाही. जवळपास 600 ते 700 एकरचा हा परिसर जो आहे हा संपूर्ण पाहणं शक्य नाही आहे आज एका दिवसामध्ये, आणि त्यामुळं तुम्हाला दुरून हे सगळं दाखवतोय मी. अयोध्या ही त्यावेळेसच्या थाई शासकांची राजधानी, ब्रह्मदेशच्या लोकांनी जिला डिस्ट्रॉय केलं पूर्णतः, ती किती सुंदर होती याचा अंदाज तुम्हाला येऊ शकेल. जिकडे पहा तिकडे सगळे पॅगोडाज जे आहेत तुम्हाला पाहायला मिळतील. अशा प्रकारचे सगळे सुंदर सोनेरी पॅगोडाज पुढे ब्रह्मदेशमध्ये पण त्यांनी स्थापन केलेत, पण त्यांचं सोर्स कदाचित हे असावं. ब्रह्मदेशला पगानला समजा आपण जर गेलो तर 1000 पॅगोडाज तुम्हाला पाहायला मिळतील एकाच गावात, आणि सुंदर ते असेच रचलेले आहेत. त्यांचं इन्स्पिरेशन कदाचित इथून आलेलं असावं, या शहरातून. एका काळातील प्रचंड मोठं शहर, कॉस्मोपॉलिटन सिटी आपल्याला म्हणता येईल, हे होतं अयोध्या. आणि हे तुम्हाला मला दाखवायचं होतं. अयोध्या अर्थात अयोध्येला आहे. अयोध्या ही त्यावेळेसची श्रीरामाची राजधानी, आणि भारताच्या या राजधानीच्या नावावर पुन्हा एक राजधानी जी आहे ही इथे थायलंडमध्ये वसवली गेली, आणि तिचे रुईन्स जे आहेत हे आत्ता आपण पाहतोय. ही राजधानी 1350ला वसवली गेली. रामाथिबोडी वन राजाचं नाव आहे, रामाथिबोडी वन. या राजानं हे शहर जे आहे स्थापन केलं, आणि हा शहर त्याच्या विकासाच्या चरमवर असताना या शहरावर ब्रह्मदेशच्या आर्मीने हल्ला केला, आणि इथलं सगळं वैभव जे आहे त्यांनी जाळलंय, नष्ट केलंय, डिस्ट्रॉय केलंय. मला एक आश्चर्य वाटते, ब्रह्मदेश सुद्धा बुद्धिस्ट कंट्री आहे, आजही आहे, आणि थायलंड सुद्धा बुद्धिस्ट कंट्री आहे. पण जवळजवळचे 2 देश जे आहेत बऱ्याच वेळा सख्खे भाऊ पक्के वैरीसारखे वागतायत, आपल्याला पाहायला मिळेल. अयोध्यावर हल्ला झाल्याच्या नंतर शेवटी या शहरातील लोक इथून हाकलले गेलेत, आणि कधीच परत नाही आलेत. ते या शहरामध्ये कधीही परत आले नाहीत. 1767 साली हा हल्ला झाला, ब्रह्मदेशच्या आर्मीने केलाय तो, आणि तेव्हापासून हे सगळे रुईन्स जे आहेत, तथागत गौतम बुद्धांच्या मूर्ती आपण या ठिकाणी पाहू शकतोय. एकही मूर्ती जी आहे ही चांगल्या अवस्थेत नाही आहे, पूर्णतः डिस्ट्रॉय झालेली आहे. सगळ्याच्या सगळ्या मूर्त्या ज्या आहेत डिस्ट्रॉय झालेल्या आहेत. हा संपूर्ण शहर त्यांनी जिंकून टाकला आहे, आणि संपूर्ण शहराला त्यांनी पूर्णतः डिस्ट्रॉय केलं आहे. भारतातल्या नालंदासारखी स्थिती जी आहे ही आपल्याला पाहायला मिळेल. नालंदाला सुद्धा बख्तियार खिलजीनी पूर्णतः थोडंसं लिटरेचर वाचलं, आणि हे सुद्धा शहर जे आहे हे 2 महिन्यांपर्यंत जळत होतं असं सांगितलं गेलेलं आहे.
आणि शेवटी या शहरात कधीही लोक परत आले नाहीत. भारतामध्ये आम्ही चित्तोडगडला पाहतोय. अकबराने चित्तोडगडला जिंकलंय आणि चित्तोडगडचे लोक त्यांनी शपथ घेतली की जोपर्यंत आम्ही शहर स्वतंत्र होणार नाही तोपर्यंत या शहरात कधीही परत येणार नाही. मित्रांनो, अशीच अवस्था जी आहे ही किंवा स्थिती या शहराची आपल्याला पाहायला मिळते. या शहराचं नाव आहे अयोध्या आणि अयोध्येमधील फक्त रुईन्स जे आहेत आता शिल्लक राहिलेले आहेत. प्रचंड मोठं शहर आहे. त्यावेळेसचं त्या काळातलं मेट्रोपॉलिटन शहर आहे. जगातील सगळ्याच देशांतील राजदूत जे होते त्या या शहरामध्ये ते आले आहेत. त्यांनी आपले राजदूत जे आहेत या राजधानीत त्यांनी ठेवलेले आहेत. आणि आपण पाहतोय हे तुटलेले सगळे तथागत बुद्ध भगवानाचे मानेपासून किंवा पुटापासून सगळ्यात खंडह झालेल्या मूर्त्या ज्या आहेत ह्या मूर्त्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अयोध्या हे इतकं स्ट्रॉंग असं एक नेशन होतं की यांनी सुरुवातीला खमेर शासक जे होते त्या खमेर शासकांची राजधानी जी होती सियाम रीप त्यांना हरवलं. सियाम रीप हे प्रचंड जगातील सगळ्यात मोठं मंदिर जे आहे हे आज हिंदूंचं हे सियाम रीपमध्ये आहे. विष्णूचं मंदिर पाहतो आपण. त्यांच्या नॅशनल फ्लॅगवर तुम्हाला पाहायला मिळतील. हा मंदिर पाहायला मिळेल. मित्रांनो, हाच आहे तो कंबोडियाचा फ्लॅग, नॅशनल फ्लॅग. आणि कंबोडियाच्या नॅशनल फ्लॅगवर विष्णूचं हे मंदिर तुम्हाला पाहायला मिळेल. इतकं मोठं साम्राज्य ते होतं पण त्याला अयोध्याच्या राजांनी हरवलंय. आणि पुढे अयोध्याला ब्रह्मदेशच्या आर्मीने हरवलंय. आणि त्यामुळं मारामाऱ्यांचा आणि जाळपोळीचा इतिहास जो आहे हा इतिहास या सगळ्या साऊथ ईस्ट एशियामधल्या देशांना लाभलेला आहे असं आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे फ्राया नदी आहे. त्या नदीच्या काठावर ही राजधानी त्यांनी बसवलेली आहे. पुढे हे जाळल्याच्या नंतर 1767च्या नंतर ही राजधानी हलवली. थाई लोकांनी ही राजधानी हलवली आणि तिला स्थापन केलं त्यांनी बँकॉकला. आता थायलंडची राजधानी आहे ही बँकॉक आहे. पण किमान 600 वर्षांपर्यंत ही राजधानी होती. बँकॉकची ही जी राजधानी आहे अयोध्या किंवा अयोध्या ही किमान 600 वर्षांपर्यंत होती. आणि आज पूर्णतः डिस्ट्रॉय झालेली आहे. हे संपूर्ण शहर जे आहे मी पूर्ण फिरू शकत नाही आहे कारण हे तब्बल 800 एकर इतकं आहे. हे सगळे रुईन्स जे पसरलेले आहेत 800 एकर इतक्या भागात आहेत. मी फक्त या एका मंदिरात आलो आहे. असे 400 मंदिरं जे आहेत हे या शहरात आहेत. आपण पूर्ण फिरू शकत नाही. 400 मंदिरांचं हे शहर आहे. याला 1 किंवा 2 दिवस लागतात पूर्ण पाहायला. जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवायचा नक्कीच प्रयत्न करणार आहेत. पण वर जाऊया. ती काही मंडळी त्यांच्या मुलांना घेऊन त्यांचा इतिहास दाखवायला आलेली आहेत. असं म्हणतात की दोज हू फॉरगॉट द हिस्ट्री कॅनॉट क्रिएट देअर न्यू हिस्ट्री. जे लोक आपला स्वतःचा इतिहास विसरतात ते आपला इतिहास निर्माण करू शकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे म्हणणं आहे. आणि हा इतिहास किती श्रीमंत होता हे तुम्हाला मला या निमित्तानं दाखवायचं आहे. हा पॅगोडा पहा.
अतिशय सुंदर असा पॅगोडा. विशेषतः म्हणजे या पॅगोडावर सोन्याचा मुलामा होता. आज जे बँकॉकला तुम्हाला सोन्याचे राजमहाल तुम्हाला पाहायला मिळतात, या राजधानीमध्ये सुद्धा सोन्याचा मुलामा होता. पण याला जेव्हा जाळलं तेव्हा ते पॅगोडावरचं सोनं वितळलं सांगितलं गेलेलं आहे. हा जो पॅगोडा जे आहे त्याच्यावरचा संपूर्ण सोना जो आहे हा वितळला गेलेला आहे. आणि त्याच्यावरून आग जी आहे किती मोठी होती याचा तुम्हाला अंदाज करता येतोय. हो हो हो, ह्या पक्क्या विटा पहा, अगदी नालंदाची आठवण यावी. बिलकुल तशाच विटा ज्या आहेत ह्या विटा या ठिकाणी निर्माण केलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. आणि हे काय असतील, विहार असतील, पॅगोडा आहेत आणि तशाच प्रकारच्या बुद्धिस्ट मॉंगच्या ह्या रूम्स असतील, शिक्षणाचं केंद्र असतील. सध्या मी तरी सांगू शकत नाही, कारण बऱ्याच गोष्टी वाचाव्या लागतील, काय होतं काय नाही. जेवढं माहिती आहे तेवढंच तुम्हाला मी दाखवायचा आणि सांगायचा प्रयत्न करतो आहे. परंतु थायलंडचा हा जो इतिहास जो आहे हा किती श्रीमंत आहे. रोमच्या दरबारापर्यंत इथले अँबॅसेडर होते. पुढे भारतात मुघलांचे प्रतिनिधी पण या ठिकाणी होते असं सांगितलं गेलं आहे. एक प्रचंड जगातील 5 सगळ्यात मोठ्या शहरांपैकी एक शहर होतं असं म्हणतात. तर हे आपण पाहतोय अयुथयाचं मंदिर. या मंदिराचं नाव आहे वाट महातात. महातात नावाच्या राजांनी हे स्थापन केलेलं आहे आणि त्यामुळं वाट महातात हेच त्यांचंच नाव जे आहे नाव या मंदिराला मिळालेलं आहे. तर या व्हिडिओचा शेवट करतोय मी. तथागत गौतम बुद्ध तुम्हाला इथे पाहायला मिळतील. या व्हिडिओचा शेवट करतोय. पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनस्वी आभार. थँक्यू.